विचारताय. बरं. मी समजूच शकते. तुम्ही एकाच वेळेला खूप साऱ्या गोष्टी करत असता आणि अनेक लोकं येऊन तुम्हाला बरंच काही शिकवत असतात. आपण कार्बन कंपाउंडचा अभ्यास सुरू केला होता. कार्बन केमिस्ट्रीचा अभ्यास त्याचा शेवट आला होता. त्याचा एकदम शेवटचा पाठ आपण आज करू आणि आज आपला नवा लेसन पण सुरू होईल. मी पी शेअर करणार आहे. जर तुम्हाला असं वाटलं की माझा आवाज येत नाहीये, तर मला लगेच सांगा. कारण की कॅमेरा ऑन केला आणि शेअर केलं, तर ते काय होतं माहिती का, नेटवर्क प्रॉब्लेममुळे मध्येच मीटिंग आपोआप बंद होते किंवा माझा आवाज ब्रेक होतो. हे अनुभव आम्हाला गेले काही दिवस येत आहेत. सो म्हणून मी सांगते. सो जोपर्यंत आवाज येतोय, बरं वाटतंय तोपर्यंत सांगा. नंतर मग माझा मी कॅमेरा बंद करेल. सी, हा आपला धडा सुरू होता, ज्याचा आज शेवट होणार आहे. कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य. कार्बनची आपली ओळख ऑलरेडी झालेली आहे. कार्बन विषयीची आपण माहिती घ्यायला सुरुवात केली होती मागच्याच वेळेला. हा कार्बन कोण, कसा, कुठून आला, हा त्याची आता आपण ओळख करून घेताना त्याचं सिम्बॉल म्हणजे त्याची संज्ञा ही सी आहे. त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 6. त्याचं वजन केलं तुम्ही म्हणजे त्याचं अणु वस्तुमानांक आहे 12 आणि अणु अंक आहे 6. त्याच्यानंतर हाँ जी बोलिए. ये कैमरा ऑफ कर दीजिए मैम, कट रही है आपकी आवाज. मुझे लगा इधर. येस येस. थँक यू फॉर टेलिंग मी दिस. तुम्ही जरा ह्या पुढे मी जी तुम्हाला आता दाखवते स्क्रीन, त्याचं जरा ऑब्झर्वेशन करा आणि मला सांगा की तुम्हाला काय समजलं बरं का. म्हणजे आपण कार्बनचा अभ्यास सुरू केलाय, तर एक कार्बनची रचना ती जरा तुम्ही काढा तुमच्या वहीमध्ये आणि मला सांगा की तुम्हाला या रचनेमधनं काय कळलं. ठीक आहे. मी जरा 1 मिनिट पुन्हा ते मोठं करते, म्हणजे स्क्रीन परत मोठी करेन मी. दीपिका मैम, दीपिका मैम,
तर तुम्हाला वेळ दिला होता कार्बनची आकृती काढायला. तुम्ही काढली आहे का रचना? कार्बनच्या स्ट्रक्चर मध्ये मध्यभागी केंद्रक आहे. केंद्रकामध्ये 6 प्रोटॉन, 6 न्यूट्रॉन, आजूबाजूला 6 इलेक्ट्रॉन आणि 2 कक्ष. कार्बनची ही रचना आपण आधी सुद्धा आणि म्हणूनच कार्बनचा वेगळेपणा हा त्याच्या रचनेमुळेच निर्माण झालाय हे सुद्धा आपण बोललो होतो. आता ह्या कार्बनच्या उपस्थितीबद्दल म्हणजे निसर्गामध्ये हा कार्बन कसा मिळतो आपल्याला? एक तर तो मुक्त अवस्थेमध्ये मिळतो किंवा संयुक्त अवस्थेमध्ये. मुक्त अवस्थेमध्ये जसा तो आहे तसा तो आपल्याला जमिनीमधनं खालनं खाणीमध्ये सापडतो. हिरा असेल किंवा ग्रॅफाइट असेल हे त्याचे मुक्त अवस्थेतले 2 प्रकार आहेत. संयुक्त अवस्थेमध्ये जीवाश्मांमध्ये किंवा कुठल्याही कार्बोनेट, ऑक्साईड, सल्फाईड अशा वेगवेगळ्या केमिकल कंपाऊंड्स मध्ये तो आपल्याला कुठल्या तरी संयुगांच्या रूपामध्ये सापडतो. आणि हा कार्बन सॉलिड, लिक्विड, गॅस तीनही प्रकारच्या म्हणजे स्थायू, द्रव, वायू तीनही अवस्थांमध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला भेटतच असतो. कार्बनची अपरूपता आपण बघितलं होतं की एकाच कार्बनच्या अनेक वेगवेगळ्या रूपांना, एक तर होता हिरा, मग आपण बघितला होता ग्रॅफाइट, बरोबर. मग नंतर आपण पाहिले होते फ्युलेरिन नावाचा त्याचा एक खूप मोठा फुटबॉल सारखा एक आकार. त्यानंतर आपण अस्फटिकी रूपांबद्दल बोललो. त्याच्यामध्ये दगडी कोळसा, चारकोल, बरोबर. या दोन्ही गोष्टी कशा बनतात त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहिली होती की जमिनीखाली दाबल्या गेलेल्या जीवाश्मांमध्ये अतिरिक्त दाब आणि प्रेशर आणि टेम्परेचर या दोघांच्या इम्पॅक्टमुळे जी काही जमिनीखाली दाबली गेलेली जीव अश्म, त्याच्यामध्ये वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, ह्याच्यापासून आपल्याला हे जीवाश्म इंधन मिळतं, बरोबर. त्याच्यामध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्स, पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस हे सगळं असतं. आणि चारकोल म्हणजे कसं की हे प्राणी किंवा प्राण्यांची हाडं किंवा शिंग यांच्यापासून बनणारे प्राणी किंवा लाकडापासून अपुऱ्या हवेच्या ज्वलनामध्ये तयार होणारे वनस्पतीजन्य चारकोल, ह्यांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. म्हणजे अगदी सायन्स लॅबमध्ये प्रयोग करण्याकरता चारकोल वापरतात. मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अनेक ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये किंवा अगदी टूथपेस्ट मध्ये पण आजकाल चारकोल वापरतात, बरोबर. त्याचा वापर क्लिनिंग करता, फिल्ट्रेशन करता केला जातो. आणि कोळसा तर आपला पूर्वापार चालत आलेलं इंधन आहे. म्हणजे अगदी झुकझुक गाडी पण त्याच्यावर चालायची. तुम्हाला माहिती असेल तर पूर्वीच्या काळी या दगडी कोळशाला जाळून त्याच्यापासून जी काही ऊर्जा मिळायची त्याच्यावर पूर्णच्या पूर्ण रेल्वे चालायची. विचार करा त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये 18व्या शतकात. तर इतका हा चांगला उष्णता देणारा म्हणून एक आपल्याकडे पर्याय होता इंधनाचा. आजकाल आपण त्याच्यामध्ये बरीच प्रगती केली आहे, पण तरी सुद्धा थर्मल पॉवर स्टेशन तुम्हाला जर कधी ऐकलं असेल तुम्ही, थर्मल पॉवर स्टेशन या शब्दाचाच अर्थ आहे की जिथे अतिरिक्त उष्णता म्हणजे कोळशामुळे तयार होणाऱ्या इलेक्ट्रिसिटीचं जिकडे जनरेशन होतं त्याला म्हणतात थर्मल पॉवर स्टेशन. थर्मल म्हणजे उष्णता, बरोबर. अशा ठिकाणी ह्या दगडी कोळशाचा वापर केला जातो. आपल्या भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत त्याच्या जवळ तुम्हाला या थर्मल पॉवर स्टेशनचा प्लॅन दिसेल. भारतामध्ये तिकडनं इलेक्ट्रिसिटी बनते, त्या आजूबाजूच्या भागांमध्ये त्या पद्धतीने ती वाटली जाते. मग कार्बनच्या अस्फटिकी रूपानंतर आपण पुढे बघितलं होतं की ह्या हायड्रोकार्बन्सची व्याख्या म्हणजे काय. तर हायड्रोकार्बन म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन ह्या दोघांचा समावेश आहे आणि त्यापासून जी संयुग बनलेली आहेत त्याला आपण म्हणतो हायड्रोकार्बन. त्याच्यामध्ये CH आणि त्याच्यामध्ये त्यांची संख्या कितीही असू शकते, बरोबर. कार्बनची संयुजा आहे 4, म्हणजे एक कार्बन असेल तर सहसा 4 हायड्रोजन त्याच्यामध्ये रचनेमध्ये यायला पाहिजे. पण मग हे CH4 किंवा C2H6 ह्या हिशोबाने जे जे काही बनतात त्याला आपण जर डिवाइड केलं, त्याचे 2 भाग केले तर होतात संपृक्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन्स. आता याचा अर्थ काय? संतृप्त, बघा नावातच अर्थ आहे तृप्त. तृप्त होणं, आपण म्हणतो ना काय मस्त जेवण झालंय आज, मन एकदम तृप्त झालं माझं. तर तृप्त या शब्दातच संतृप्तचा अर्थ लपलेला आहे. तृप्त म्हणजे प्रत्येक कार्बनला 4 एवढी त्याची व्हॅलेन्सी पूर्ण करायची, 4 बॉन्ड बनवायचे. पण हे 4 बॉन्ड 4 वेगळ्या वेगळ्या लोकांबरोबर बनवले की काय होतं, तो सगळ्यांबरोबर सिंगल बॉन्ड बनवतो, म्हणजे एकेरी बंध बनवतो. त्याला म्हणतात संतृप्त हायड्रोकार्बन. दुसरे असतात असंतृप्त, म्हणजे त्याच्यामध्ये एकाहून जास्त असे बहुबंध असतात. म्हणजे कार्बन कार्बन एकमेकांबरोबर जेव्हा दुहेरी किंवा तिहेरी बंध बनवतो तेव्हा त्याला आपण म्हणतो असंतृप्त हायड्रोकार्बन. असंतृप्त हायड्रोकार्बन मध्ये काय असतं? काही नाही,
परत त्याच्यामध्ये कार्बनची जी काही संयुजा असते 4 ती मेंटेन केलेली असते, पण तरी सुद्धा एकेरी बंध तयार न होता दुहेरी किंवा तिहेरी बंध, अतिरिक्त बंध त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच त्याच्या रचनेमध्ये फरक पडतो. आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली काय होतं, हायड्रोजनची संख्या त्या रचनेमधनं कमी होत जाते. आता पुढचा जो मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो आहे या कार्बनच्या कशा पद्धतीची रचना असते त्याच्या संयुगांमध्ये. तर वेगवेगळ्या प्रकारची रचना, त्याला रेषीय शृंखला किंवा त्याला शाखीय शृंखला किंवा त्या पूर्णच्या पूर्ण रिंग सारखे त्याचे स्ट्रक्चर्स असतात. अशा अनेक प्रकारच्या रचना हा कार्बन बनवत असतो. आता आपण त्याच्यापैकी आणखी एक महत्वाचा मुद्दा मागच्या वेळेला अभ्यासला होता, तो होता कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडच्या केमिकल प्रॉपर्टीज पर्यंत आपली गाडी मागच्या वेळेला आली होती. ते एकदा रिवाइज करूया, म्हणजे आता आपण त्याचा पुढचा टप्पा सुरू करू शकतो. बघा, आता कार्बन डायऑक्साईड बद्दल आपल्याला काय माहितीये, की हा हवेमध्ये असलेला एक वायू आहे. आपल्या आजूबाजूला हवेमध्ये अनेक प्रकारच्या वायूंचं मिश्रण असतं. त्याच्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड, बरोबर, आणि सल्फर बिल्फरचे काही काही ऑक्साईड्स हवेमध्ये असतात. आता कार्बन डायऑक्साईडचं महत्व काय आहे? आपल्या सगळ्यांना माहितीये की आपण सगळे श्वासोच्छ्वास करतो, म्हणजे काय करतो, ऑक्सिजन शरीरामध्ये घेतो आणि आपल्या प्रत्येक पेशीच्या ज्वलनातनं, म्हणजे त्यातनं होणाऱ्या ऊर्जा निर्मितीमधनं कार्बन डायऑक्साईड हा बाय प्रोडक्ट म्हणून बाहेर पडतो. मग हा कार्बन डायऑक्साईड वायू जो प्रत्येक पेशी मध्ये तयार झालेला आहे तो आपल्या उच्छ्वासाबरोबर नाकातनं बाहेर टाकला जातो. आपण प्राणी कार्बन डायऑक्साईड शरीरातनं बाहेर टाकतो, पण वनस्पती हाच कार्बन डायऑक्साईड पकडतात आणि त्यांच्या पानांमधनं स्वतःचं आणि सगळ्या जगाचं पोट भरेल एवढं अन्न तयार करतात. त्या प्रक्रियेचं नाव आहे प्रकाश संश्लेषण, बरोबर, म्हणजे फोटोसिंथेसिस. सूर्यप्रकाशामध्ये हरितद्रव्याच्या मदतीने प्रत्येक वनस्पती हे चांगलं महान कार्य करत असते, पोट भरण्याचं कार्य, म्हणजे स्वयंपाक करण्याचं कार्य. तर हा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो आपल्या पूर्ण आजूबाजूला आपल्या जीवसृष्टीच्या चक्रामध्ये फिरतच असतो. त्याचबरोबर तो खनिजांमध्ये असतो, तो ज्वलनामध्ये असतो. एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा जाळता तेव्हा त्याचा जो धूर होतो त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा असतोच असतो. कार्बन हा आपल्या आजूबाजूला असलेल्या जवळपास प्रत्येक पदार्थामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आहेच. त्यामुळे तुम्ही त्याला जेव्हा ज्वलन, म्हणजे तुम्ही त्याला एखाद्या वस्तूला जेव्हा जाळता तेव्हा काय होतं, ऑब्व्हियसली ती जळल्यानंतर त्याच्यातनं कार्बन आणि ऑक्सिजन यांची अभिक्रिया होते आणि कार्बन डायऑक्साईड हा वायू मुक्त होतो. आता अनेक फरशांमध्ये किंवा खडू आपण जे काय म्हणतो बघा, कॅल्शियम बिल्शियमची पावडर, या सगळ्या प्रकारांमध्ये हा जो कार्बन आहे तो कुठल्या तरी ऑक्साईडच्या रूपामध्ये संयुगावस्थेमध्ये आपल्याला दिसतो. ज्वलनामधनं कार्बन डायऑक्साईड कसा मिळतो आपण मगाशीच बघितलं. प्रत्येक ठिकाणी जिकडे कार्बन आहे त्यात ऑक्सिजन गेला की झालं कार्बन डायऑक्साईड. आता हा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे हा एक रंगहीन आणि वासहीन वायू आहे. तुमच्या आजूबाजूला जरी कार्बन डायऑक्साईड असेल तरी तुम्हाला तो दिसणार पण नाही, तुम्हाला त्याचा वासही येणार. तो पाण्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये विरघळतो आणि तो आम्लधर्मी आहे, तो ऍसिडिक गॅस आहे. कार्बन डायऑक्साईड पाण्यामध्ये विरघळलेला असेल आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही लिटमस पेपर बुडवलात तर निळाचा लाल होतो, कारण की तो आम्लधर्मी आहे. आता याचे उपयोग काय काय? शीतपेयांमध्ये तुम्ही स्प्राईटची बॉटल किंवा ती मिरिंडा बिरिंडा हे जेव्हा कोल्ड ड्रिंक्स ओपन करता, कोको कोला जेव्हा ओपन करता तर त्याच्यामध्ये फस असा आवाज येतो झाकण उघडल्यावरती. तर तो आवाज कशामुळे आलेला असतो? त्या सगळ्या शीतद्रव्यांमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू टाकलेला असतो. अर्थात ही सगळी जी शीतपेय असतात ती कशा करता असतात? पाचक म्हणून ती घ्यावी अशी असतात. उगाच ते हिरो हिरोईन घेऊन फिरतात त्या अगदी कोको कोलाच्या बाटल्या मिळण्याकरता इकडनं उडी तिकडनं उडी, एवढे उपद्व्याप करण्याकरता ते नसतात ऍक्च्युली. ते कधीतरी क्वचित घेण्याकरता, आणि त्यात पण काय, कार्बन डायऑक्साईड आहे तर काइंड ऑफ पाचक म्हणून ते जर घेतले तर ते ठीक असतात, पण हौस म्हणून आणि सवय म्हणून तर ते अतिशय भयंकर असतात. कारण त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो, तुम्ही बघा स्प्राईट वगैरे तुम्ही जर प्यायलात कधी, तर तुमचं जेवण फार झालंय आणि तुम्ही स्प्राईट प्यायलात तर तुम्हाला आपोआप ना गॅसेस त्यातनं रिलीज झाल्यासारखं वाटतं, म्हणजे ढेकर येतात, नाकामध्ये गुळगुळ गुळगुळ झाल्यासारखं होतं आणि सगळं जे चोकअप झालेलं सिस्टीम असतं ते जरा हालचाल करायला लागतं. त्याच्यामध्ये असलेल्या कार्बन डायऑक्साईडची कृपा असते ती. आता अग्निशमक यंत्रामध्ये कार्बन डायऑक्साईडचा उपयोग केला जातो. कसा? आपल्या पुस्तकामध्ये अग्निशमक यंत्राचं सगळं डिटेलमध्ये चित्रच आहे, आपण ते सगळं बघूया.
शुष्क बर्फ म्हणजेच काय स्थायू कार्बन डायऑक्साईडचा वापर शीत कपाटांमध्ये तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना थंड करण्याकरता करतात. म्हणजेच काय, हा कार्बन डायऑक्साईड थंड केल्यावरती तो बर्फासारखा दिसतो. म्हणूनच आणि ते त्याला थंड करण्याकरता अतिशय थंड तापमान लागतं, बरोबर. त्याच्यामध्ये त्याला शीत कपाटांमध्ये म्हणजे ज्या ज्या कपाटांमध्ये अतिशय थंड आणि काही महत्वाच्या गोष्टी ठेवायच्या आहेत, लो टेम्परेचर आणि खूप जास्त इम्पॉर्टंट वस्तू आहेत, अशा ठिकाणी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना थंड करण्याकरता करतात. जनरली एखाद्या एक्सपेरिमेंटमध्ये एखादा ऑर्गन ठेवायचा असेल, एकदम ऑर्गन म्हणजे एखादा अवयव, किंवा इकडून तिकडे तुम्हाला माहितीये का अवयव दान करतात किंवा अवयव ट्रान्सफर करतात एखाद्या ऑपरेशनसाठी किंवा एखाद्या व्यक्तीला जीव वाचवण्याकरता, तेव्हा अशा एकदम थंड ह्याच्यामध्ये मोस्टली ते नेलं जातं, जेणेकरून त्याला ते खराब होऊ नये, डिग्रेड होऊ नये. शरीरामध्ये जेव्हा अवयव असतात ना, तेव्हा त्यांना ऊर्जा मिळत असते आणि ते काही खराब बिराब होत नाही आपल्या शरीरामध्ये. पण एखाद्या मृत व्यक्तीच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या शरीरातनं ते काढून दुसरीकडे न्यायचंय, एवढ्या वेळामध्ये पण ते खराब होऊ शकतं, कारण त्याला त्याच्या आजूबाजूला शरीर नाहीये कुठलं. अशा ठिकाणी किंवा काही प्रयोगांमध्ये की एखादा सूक्ष्मजीव अतिशय थंड तापमानामध्ये कसा कसा काय जिवंत राहू शकतो, राहतो का नाही, अशा सगळ्या प्रयोगांमध्ये शीत कपाट वापरलं जातं. तर ते एवढं थंड कसं करायचं, त्याच्यामध्ये स्थायू कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. आणि प्रकाश संश्लेषण तर आपण मगाशी बोललोच, त्याच्याशिवाय आपलं आयुष्य पूर्ण होणार नाहीच आहे. मिथेन हा आणखी एक वायू आहे ज्याच्याबद्दल आपल्या पुस्तकात माहिती दिलेली आहे. मिथेनची रचना बघितली तर CH4 म्हणजे एक कार्बन आणि त्याच्या आजूबाजूला 4 हायड्रोजन असं आहे. आता हा जो मिथेन आहे, हा मिथेन नैसर्गिक वायूंमधला एक मुख्य घटक म्हणून आपल्याला माहिती आहे. म्हणजेच काय, नॅचरल गॅसेस जेव्हा आपण हे पेट्रोलियम पदार्थ म्हणतो की नाही, त्याच्यामधला हा नैसर्गिक वायू म्हणून एक महत्वाचा वायू आपल्याला माहिती आहे. तो कोळशाच्या खाणींमध्ये वगैरे खाली जमिनीखाली आढळतो आणि बायोगॅस प्रकल्पामध्ये तो मोठ्या प्रमाणामध्ये आपणही निर्माण करू शकतो. तो निसर्गामध्ये असतो, तो वेगळा असतो. आपल्याला त्याला बनवायचं असेल तर आपण काय करू शकतो, बायोगॅस प्लांट्समध्ये त्याची निर्मिती केली जाते आणि त्याच्यावरती अख्खच्या अख्खं किचन म्हणजे आपण जे LPG सिलेंडर वापरतो ना, त्याच्याऐवजी आपण हे बायोगॅसचे सिलेंडर्स वापरू शकतो. नंतर दलदलीच्या ठिकाणी तो निसर्गात आपल्याला आपोआप दिसतो, त्या तिथल्या त्या काही पृष्ठभागांवरती या वायूचं प्रमाण आपल्याला आढळतं. आता हा मिथेन गॅस काय आहे, हा पण एक रंगहीन आणि वासहीन वायू आहे आणि तो पाण्यामध्ये अतिशय विद्राव्य, अतिशय अल्प विद्राव्य आहे आणि तो ज्वालाग्राही आहे, तो जळतो. मिथेन गॅस जळतो, म्हणून त्याला आपण आपल्या अनेक इंधनांमध्ये वापरतो. बघा हा त्याचा प्रयोग आहे, कसा काय बनवायचा, सोडियम ऍसिटेट प्लस काहीतरी टाकलं याच्यामध्ये, दिसत नाही पुस्तकामध्ये, आपल्याला हे व्यवस्थित चित्र दिसेल. ह्या मिथेनचा उपयोग आपण जसं मगाशी बोललो तसं की हा जो मिथेन आहे ना, हा आपण इंधनाच्या रूपामध्ये वापरू शकतो, कारण की तो ज्वालाग्राही आहे, शिवाय तो रंगहीन आहे, वासहीन आहे. आपण वापरलं तरी आपल्याला काही त्रास होणार नाही. घरगुती इंधन म्हणून तो आपल्या LPG सिलेंडरचा पर्याय आहे आणि त्याचा उपयोग अनेक इंडस्ट्रीजमध्ये पण केला जातो इंधन म्हणून. इथॅनॉल, मिथाइल क्लोराईड, अमोनिया, ऍसिटिलीन या कार्बनिक संयुगांच्या निर्मितीसाठी ह्या मिथेनचा वापर केला जातो, कारण की ते ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजेच तो एक सेंद्रिय पदार्थ आहे, म्हणूनच त्याचा वापर करून इतर सेंद्रिय पदार्थ हे बनवले जातात. आता हे झालं मिथेनचा उपयोग. आता आपण जर आपल्या पुस्तकाकडे बघूया, या धड्याबद्दल काय काय पुस्तकात दिलेलं आहे. बघा आपलं मिथेन म्हणजे आपण कुठपर्यंत आलो होतो मागे, आपण बघितलं होतं कार्बन डायऑक्साईडचे रासायनिक गुणधर्म. बघा वरती आपण हे सगळे रासायनिक गुणधर्म पाहिले होते की हा कार्बन डायऑक्साईड वायू कोणाबरोबर आणि कशी अभिक्रिया करतो आणि तो कसा बनवला जातो. कार्बन डायऑक्साईड आपण डिटेलमध्ये मागच्या वेळेला बघितला होता. बरं त्याचा द्रवणांक आहे -56.6 म्हणजे हा वायू अवस्थेमध्ये असतो ना, तर त्याला लिक्विडमध्ये म्हणजे द्रव अवस्थेमध्ये आणायचं असेल तर टेम्परेचर किती लागतं बघा, -56 डिग्रीज. आणि मगाशी आपण जे बोललो स्थायू कार्बन डायऑक्साईड, तर ह्याला या द्रावणाला तुम्हाला त्या थंड करायचंय, म्हणजे विचार करा काहीच्या काही कमी टेम्परेचर, त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम कमी टेम्परेचर मध्ये तुम्हाला ते आणावं लागेल. आता पुढचं, हा कसा बनवायचा, कॅल्शियम कार्बोनेट प्लस HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड. जे मगाच्या चित्रामध्ये दिसत नव्हतं ते हे HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. बर आता
पुढे आपल्याला बघायचे की ह्याचे उपयोग आपण बघितलेत का? हो. आणि त्याचे रासायनिक अभिक्रिया सुद्धा आपण बघितलेल्या आहेत. मिथेन वायूला जरा आता डिटेलमध्ये बघूया. त्याचे रेणूसूत्र आहे CH4 आणि रेणू वस्तुमान आहे 16. हा वायू सुमारे 87% नैसर्गिक वायूमध्ये 87% हा मिथेनच असतो. आपण म्हणतो नॅचरल गॅसेस. त्या नॅचरल गॅसेसमध्ये 87% हा मिथेन. जैविक पदार्थांच्या हवेच्या अनुपस्थितीत होणाऱ्या विघटनातून हा निर्माण होतो. जैविक पदार्थांच्या हवेच्या अनुपस्थितीत म्हणजेच काय, कमी हवेमध्ये जैविक पदार्थांचं जे विघटन होतं, म्हणजे कमी हवेमध्ये म्हणजे कमी ऑक्सिजनच्या प्रमाणामध्ये विघटन तर होणारच आहे. जैविक पदार्थांचं कुजणं म्हणजे जैविक पदार्थ म्हणजे जे जीवांपासून बनलेले आहेत, लिव्हिंग थिंग्स पासून, सजीवांपासून जे पदार्थ बनलेले आहेत, त्या पदार्थांना कमी ऑक्सिजनच्या संपर्कात जर ठेवलं तर त्यातनं जे विघटन होतं, त्यावेळेला हा मिथेन वायू तयार होतो. उदाहरणार्थ, रस्त्यावरती तुम्ही एखादं झाड पडलेलं बघितलं असेल. ते झाड आता ते काही कामात नाहीये, त्यामुळे ते गेलं कामातलं, ते मेलेलं झाड आहे. किंवा एखादा प्राणी मरून पडलाय, तर जेव्हा त्याचं विघटन होतं, तुम्हाला सगळ्यांना माहितीये की एखाद्या प्राण्याला विघटन जेव्हा सुरू होतं तेव्हा किती दुर्गंधी येत असते, बरोबर? पण जेव्हा त्याला कमी ऑक्सिजन मध्ये विघटित करण्याकरता टाकलं जाईल, तेव्हा जो वायू निर्माण होईल तो असेल मिथेन. म्हणून बायोगॅस मध्ये पण मिथेन आपल्याला आढळतो. कोळशांच्या खाणीमध्येही मिथेन आढळतो. दलदलीच्या पृष्ठभागावरती हा मिथेन वायू आपल्याला आढळून येतो आणि त्याला म्हणूनच मार्श गॅस असे म्हणतात. मार्श म्हणजे दलदल. प्रयोगशाळेमध्ये हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड यांचे मिश्रण 300 डिग्री सेल्सिअसला निकेल या उत्प्रेरकाच्या उपस्थितीमध्ये तापवलं तर मिथेन वायू मिळतो. आणि शुद्ध स्वरूपातील मिथेन नैसर्गिक वायूच्या भंजक ऊर्ध्वपातनाने मिळवता येतो. भंजक ऊर्ध्वपातन म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? कमी टेम्परेचर असलेल्या दोन वेगवेगळ्या गोष्टींना तुम्हाला सेपरेट करायचं असेल, त्याच्याकरता काही टेक्निक्स आहेत. त्याला ऊर्ध्वपातन पद्धती त्यातली ही एक सेपरेशन टेक्निक आहे. म्हणजे सेपरेशन टेक्निकला मराठीत काय म्हणतो आपण? वेगळं वेगळं करण्याची एक टेक्निक आहे. उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा चहा गाळता तर तुम्ही चहाची जी पावडर असते तिला वर ठेवता आणि खालच्या बाजूला चहा गाळला जातो. त्याला म्हणतात गाळणे, म्हणजे फिल्ट्रेशन. ही एक टेक्निक आहे, सेपरेशन टेक्निक. म्हणजे दोन गोष्टींना तुम्हाला वेगवेगळं करायचंय, त्याच्याकरता तुम्हाला काही टेक्निक वापराव्या लागतात. त्यातलीच ऊर्ध्वपातन पद्धती ही एक लिक्विड्सना किंवा गॅसेसना सेपरेट करणारी टेक्निक. आता या मिथेनचं द्रवणांक किती आहे हे घ्या. हे -182 डिग्री सेल्सिअसला लिक्विड होतं आणि उत्कलनांक आणखीन -161.5 डिग्री. हा वायू रंगहीन आहे आणि त्याची पाण्यातली घनता आणि त्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे, हलका आहे, तो वरवर रंगत असतो आणि अगदी थोड्या प्रमाणामध्ये तो द्रावणीय आहे. गॅसोलिन, इथर वगैरे ह्या सगळ्या सेंद्रिय द्रावकांमध्ये तो जास्त द्रावणीय आहे, बरोबर ना? सेंद्रिय पदार्थांमध्ये सेंद्रिय पदार्थ हे द्रवणशील असतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड हे ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्येच सोल्युबल असतात आणि हायड्रो बेस्ड म्हणजे जे काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. कक्ष तापमानाला मिथेन हा वायू अवस्थेमध्ये असतो. हा अतिशय ज्वालाग्राही असून ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होताना निळसर ज्योत तयार करतो आणि या अभिक्रियेतून 213 किलो कॅलरीज पर मोल एवढी उष्णता बाहेर टाकली जाते आणि हा वायू पूर्णपणे जळतो. बघा कसं काय. CH4 म्हणजे मिथेन आणि ऑक्सिजन त्याच्या ज्वलनाकरता आपण घेतलं आणि उष्णता हे आपल्याला मिळालं. जेवढा कार्बन आहे तेवढा पूर्णच्या पूर्ण कार्बन डायऑक्साईड मध्ये परावर्तित झाला, म्हणजे चेंज झाला. ऑक्सिजन सगळंच्या सगळं वापरलं गेलं, म्हणजे ऑक्साईड मधली CH4 मिथेन मधली जी काही रिॲक्टंट्स आहेत, म्हणजे जे काही त्यातले ऍटम्स आहेत, अणू आहेत, ते पूर्णच्या पूर्ण वापरले गेले आणि याच्यामध्ये काहीही अवशेष उरला नाही. उष्णता मात्र प्राप्त झाली, म्हणजे हा वायू आहे हा पूर्णपणे ज्वलनशील आहे. मग आहे क्लोरिनेशन. अतिनील किरणांच्या उपस्थितीमध्ये 250 डिग्री ते 400 डिग्री तापमानाला मिथेन आणि क्लोरीन वायूंमध्ये अभिक्रिया होऊन प्रामुख्याने मिथेल क्लोराईड म्हणजे क्लोरोमिथेन आणि हायड्रोजन क्लोराईड
तयार होतात. या अभिक्रियेलाच मिथेनचे क्लोरिनेशन असे म्हणतात. बघा, मिथेन हा जो वायू आहे त्याच्यामध्ये 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन आहे. त्याच्यामध्ये क्लोरीन हा एक हॅलोजन आहे. हॅलोजन म्हणजे हॅलोजन ग्रुप. त्याच्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सगळे 4 मूलद्रव्य आपण सहसा बघतो. तर हा जो क्लोरीन आहे हा जेव्हा याच्यावर अटॅक करतो तेव्हा त्यातला एक हायड्रोजन काढून टाकतो, त्याचा HCl चा एक रेणू बनवतो आणि स्वतः एका हायड्रोजनच्या जागी येऊन बसतो. प्रकाशाच्या सान्निध्यामध्ये ही अभिक्रिया होते. जेव्हा वारंवार ही अभिक्रिया रिपीट होईल तेव्हा CH4 एक नवं संयोग आपल्याला मिळेल. 4ही हायड्रोजन जातात आणि 4 क्लोरीन त्याच्या ठिकाणी येतात. आता मिथेनचे उपयोग काय? नैसर्गिक वायू स्वरूपातील मिथेनचा उपयोग हा वस्त्रोद्योग, कागद निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग, पेट्रोल शुद्धीकरण इत्यादी उद्योगांमध्ये होतो. सर्वात लहान लांबीचा हायड्रोकार्बन असल्यामुळे मिथेनच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या CO2चं प्रमाण खूप कमी असते. म्हणून त्याला आपण घरगुती इंधन म्हणून वापरतो. आणि बाकी सगळ्या कार्बनी संयुगांची निर्मिती करता तर तो वापरला जातोच. आता बायोगॅस संयंत्र कसं असतं बघा. हे अतिशय मस्त टेक्निक आहे. एक मोठा असा टँक असतो. त्या टँकच्या एका बाजूला आपण आता एक चित्र काढूनच बघूया त्यांचं. हे आहे टँक. त्या टँकच्या एका बाजूला आहे इनलेट आणि दुसऱ्या बाजूला आहे आउटलेट. इनलेट मध्ये काय होतं? शेणाचा राळा, पाणी, मिश्रण वगैरे हे सगळं टाकायचं. सगळ्या सेंद्रिय पदार्थांना तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. अगदी आपल्या शेतामध्ये तयार होणारा जो काही कचरा असतो, पाला, पाचोळा, शेण, जे काही आहे ते सगळं आपण इथे टाकू शकतो. आपण आपल्या घरी बायोगॅस प्लांट लावू शकतो का? लावू शकतो. त्याच्यामध्ये आपल्या घरातला भाजीपाला किंवा कालचं शिळं अन्न असं जे काही आहे ज्याला पूर्णपणे आपण कुजवू शकतो असे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये टाकायचे. त्यामध्ये पाणी घालायचं, झाकण लावून टाकायचं, त्याला झाकण असतं. आता इथून हा रस्ता खाली येतो आणि हा कुठे जातो? टँकच्या आतमध्ये. इथे टँकच्या मध्यभागी ना एक रॉड असतो. तो आता इथे दिसत नाहीये पण असतो. आणि गोल 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 फिरत असतो सारखा हा मधला. त्याच्यामुळे काय होतं? इथलं सगळं जे काही सामान आहे ना ते असं गोल फिरत राहतं. गोल गोल चक्राकार फिरत राहतं. हवा त्याच्यामध्ये मिक्स होत राहते. म्हणजेच काय? आपण टाकलेला जो काही खाली टाकलेला राळा आहे किंवा पाणी वगैरे हे सगळं टाकून आपण आता तिथे विघटनाची प्रक्रिया सुरू केली. शिवाय ऑक्सिजन तिथे लिमिटेड प्रमाणामध्ये हे सगळं उघडं नाहीये, बंद आहे. थोडीशीच गॅप आहे हवा येण्याकरता. म्हणजे लिमिटेड कंट्रोल्ड अमाऊंट ऑफ ऑक्सिजन जेव्हा आपण त्याच्यामध्ये देतो तेव्हा काय होतं? त्या सगळ्यामुळे त्याचं विघटन होतं आणि त्याच्यामधनं बाहेर पडणारा जो वायू आहे तो वरच्या बाजूला जमा होतो, जो की आपला मिथेन आहे, जो आपण किचनमध्ये किंवा आणखीन कुठे कुठे जिथे आपल्याला लागणार आहे गॅस तिकडे वापरला जातो. इथून जे बाहेर पडतं तो असतो शिल्लक राहिलेला राळा. आता हे जे काही तयार झालं ना हे अतिशय उत्तम खत असतं. या बाजूला जे मिळतं या बाजूला हे अतिशय उत्तम खत असतं. हे आपण आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या झाडांना पुन्हा घालू शकतो. सेंद्रिय खत असतं. एका बाजूला आपल्या कचऱ्याने आपल्याला काय मिळवून दिलं? गॅस. दुसऱ्या बाजूला त्या कचऱ्याने आपल्याला काय मिळवून दिलं? खत. दोघांचाही वापर हा शेतीकरता पूरक आहे की नाही? म्हणून हे बायोगॅस संयंत्र जे आहे ते अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये वापरलंय आणि त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. आता ही जी प्रक्रिया आहे ही आहे विनॉक्सी म्हणजे एनएरोबिक रेस्पिरेशनची प्रक्रिया. म्हणजे अनेक सूक्ष्मजीवांना स्वतःचा श्वासोच्छ्वास करण्याकरता ऑक्सिजनची गरज नसते. अशा सगळ्या सूक्ष्मजीवांना आपण विनॉक्सी म्हणजे एनएरोबिक रेस्पिरेटर्स असं म्हणतो. बरोबर? म्हणजे ते श्वसन तर करतात पण बिन ऑक्सिजनचे. त्याच्यामुळे ते काय करतात? त्यांच्या इतर अभिक्रिया करतात आणि त्याचबरोबर विघटनही करतात. आम्ल निर्मिती. कचऱ्यातील जैव विघटनयोग्य जटिल सेंद्रिययोगांवरती जीवाणू अभिक्रिया करतात आणि सेंद्रिय आम्ल तयार करतात. मिथेन वायूची निर्मिती. मिथेनोजेनिक जीवाणू सेंद्रिय आम्लांवर अभिक्रिया करून मिथेन वायू बनवतात. बरोबर? म्हणजे आपल्याला त्याच्यातनं आणखीन अभिक्रिया करून इतरही पदार्थ बनवता येतात. मिथेनोजेनिक जीवाणू सेंद्रिय आम्लांवर अभिक्रिया करून मिथेन वायू बनवतात. हे आहे इथॅनोइक ऍसिड किंवा ऍसिटिक ऍसिड. त्याने आता
रासायनिक अभिक्रिया करून हा H इकडे लागला की काय बनला हा मिथेन आणि हा COO म्हणजे झाला काय कार्बन डायऑक्साईड गॅस. असं स्वतःच विघटन केलेलं आहे. म्हणजे एका मोठ्या मॉलिक्युलला एका मोठ्या रेणूला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तोडलेलं आहे. चला आपण आपला नवा धडा सुरू करूया. पदार्थ आपल्या वापरातील. आता आपल्या आजूबाजूला अनेक पदार्थ असतात. जर आता शांतपणाने विचार करूया. आपण आता आपल्या आजूबाजूला कोणते कोणते पदार्थ दिसतात ते जरा सांगा बरं मला तुम्ही. काय काय पदार्थ तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसतात? तुमच्या वर्गात तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कोणते कोणते पदार्थ दिसतात सांगा बरं. कमालच झाली काय मी एकटीच अभ्यास करते का काय? आता तुम्ही ज्या वर्गात बसलात त्या वर्गात तुमच्या आजूबाजूला कोणत्या कोणत्या वस्तू दिसतात तुम्हाला? आणि हे उत्तर काय पुस्तकात नाहीये. पुस्तकात काय शोधत बसलाय तिकडे मुलींनो? मी तुम्हाला विचारते. बोर्ड, कॅम्प्युटर, व्हेरी गुड. व्हेरी गुड. कॉम्प्युटर. बरोबर. वह्या, पुस्तकं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. असे आपण आपल्या आजूबाजूला अनेक पदार्थ वापरत असतो. कपड्यांपासून, लाकडाच्या वस्तूंपासून, प्लास्टिकच्या वस्तूंपासून, काचेच्या वस्तूंपासून अनेक पदार्थ आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये आहेत. आपल्याला या धड्यामध्ये आपल्या वापरातील काही सामान्य पदार्थांची माहिती करून देणार आहे. म्हणजेच काय? पदार्थ तर आपल्या आजूबाजूचेच आहेत, पण ते कोणते आहेत? रासायनिक पदार्थ आहेत. त्यांच्या मागचं रसायनशास्त्र आपल्याला समजून घ्यायचंय की हे काय, कुठून आले, कसे आले, कसे बनले. हा धडा आपला केमिस्ट्रीचा शेवटचा धडा आहे. हा झाला की आपला सिलेबस संपेल. मी पीपीटी शेअर करते तुमच्या बरोबर. ठीक आहे. पदार्थ आपल्या वापरातील. बघा ह्याच्यामध्ये काय काय आहे? आपल्या वापरामध्ये असलेल्या अनेक पदार्थांबद्दलची माहिती बघा. चित्रात काय काय दिसतंय सांगा. चित्रात काय दिसतंय सांगा. केमिकल, शाबाश, व्हेरी गुड. खूप छान उत्तर. केमिकल्स दिसतात. अजून काय काय दिसतंय? काही काचेच्या वस्तू पण आहेत, काही मेटलच्या वस्तू पण आहेत, बरोबर की नाही? केमिकल्स तर आहेत. त्याच्यामधले पदार्थ अगदी बरोबर सांगितले. शाबाश. कुठे असेल ही जागा? काचेचे बॉटल पण आहेत. बरोबर. कोणती जागा असेल बरं ही? लॅब. एकदम बरोबर. ही आहे केमिस्ट्रीची लॅब. केमिस्ट्रीच्या लॅब मध्ये अशा सगळ्या वस्तू असतात बरं का. काचेच्या वस्तू, रंगीबेरंगी पदार्थ, विचित्र विचित्र वास असलेले काही काही लिक्विड्स, काही काही भयंकर भयंकर सॉलिड्स, अशा सगळ्या गोष्टी इथे असतात. पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक पदार्थ असे वापरतो जे खरंच केमिकल लॅब मधल्या पदार्थांसारखे असतात. उदाहरणार्थ NaCl. NaCl काय माहिती आहे का तुम्हाला? सोडियम क्लोराईड. म्हणजे काय माहितीये का? जे मीठ रोज आपण आपल्या स्वयंपाकात वापरतो, ज्या मिठाचं आपण लोणच्यामध्ये, पापडामध्ये किंवा अगदी लिंबू किंवा आवळा ह्या सगळ्याला लावून आपण जे मीठ खातो ना, आपलं पांढरं मीठ, टाटाचं घ्या, आणखीन कसले घ्या, त्या सगळ्या मिठांचं केमिकल फॉर्म्युला बघायला गेलात ना, तर ते लिहिलं जातं NaCl असं नाव. तर NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड हा आपल्या रोजच्या वापरातलाच केमिकल आहे. बरोबर की नाही? एक पदार्थ आहे. नंतर आहे NaHCO3 आणि Na2CO3. हे दोन काय आहेत माहितीये? एक आहे खाण्याचा सोडा आणि एक आहे धुण्याचा सोडा. म्हणजे काय? तुम्हाला ते ढोकळे किंवा केक असे अनेक पदार्थ तुम्ही बघितले असतील, जसे मऊ असतात, जसे की ब्रेड. आपण मिसळ पाव खातो किंवा वडापाव खातो, त्याचे जे पाव असतात ना,
तसे मऊ असे फ्लफी असतात. ते कशामुळे असतात? त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकला जातो. आणि दुसरीकडे असतो धुण्याचा सोडा, म्हणजे कपडे धुण्याकरता किंवा भांडी घासण्याकरता या सोड्याचा वापर केला जातो. ठीक आहे? नंतर किरणोत्सारी पदार्थ. आता हे काय नवीन? तर हे असे पदार्थ असतात ज्यांच्यामधून कुठल्या ना कुठल्या रेडिएशन्स बाहेर पडतात. किरणांचा उत्सार त्याच्यामधनं होत असतो आणि त्यांना रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस असं म्हणतात. दैनंदिन जीवनामध्ये काही रासायनिक पदार्थ आपण वापरतो, त्या सगळ्याचा अभ्यास आपण आता याच्यामध्ये करणार आहे. बघा, आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंचं जर आपण वर्गीकरण केलं तर त्याच्यामध्ये काही आम्ल आहेत, काही आम्लारी आहेत, काही धातू आहेत, काही न्यूट्रल सबस्टन्सेस आहेत, काही अधातू आहेत, काही क्षार आहेत. बरोबर? आम्ल म्हणजे सगळ्या आंबट पदार्थ. आम्लारी म्हणजे सगळ्या त्या वस्तू ज्याच्यामध्ये साबण किंवा फेस अशा गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. धातू म्हणजे मेटल्स, ज्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला खूप चांगल्या माहिती आहेत. मग आहेत अधातू. अधातू धातूच्या एक्झॅक्टली उलटे असतात. मग असतात क्षार, है ना? म्हणजे अशा सगळ्या वेगवेगळ्या पदार्थांना आपण रोजच्या रोज हाताळत असतो. आता जरा त्यांना आपण डोळसपणाने बघूया. क्षार म्हणजे काय? ज्या आयनिक संयुगांमध्ये H+ आणि OH- आयन नसतात, तसेच एकाच प्रकारचे धन आयन आणि ऋण आयन असतात, त्यांना सामान्यतः क्षार असं म्हणतात. H+ आणि OH- आलं की ते काय होतील? एकतर ऍसिड होतील किंवा बेस होतील. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये H+ पण नको आणि OH- पण नको. आणि एकाच प्रकारचे धन आणि ऋण आयन त्याच्यामध्ये असतात. एकाच प्रकारचे म्हणजे कसं? Na+ आणि SO4-2. म्हणजेच काय? त्याला बॅलन्स करण्याकरता एकाच प्रकारचे धन ऋण आयन आपल्याला त्याच्यामध्ये सापडतात. आता ह्याच्यामध्ये चित्र दिसतंय खाली क्रिस्टल्स बघा. वाटीमध्ये क्रिस्टल्स बनलेले आणि इथे खाली काय दिसतंय? मिठागरातलं मीठ. बघा, मीठ कसं बनतं? समुद्रातलं पाणी जे असतं ते मिठागरांमध्ये जमा केलं जातं. पाण्याचं बाष्पीभवनामुळे रूपांतर होतं, वाफेमध्ये ते निघून जातं. खाली काय उरतं? मीठ. ते जे मीठ आहे ते NaCl, ते क्षारच आहे, पण ते आहे अतिशय अशुद्ध स्वरूपामध्ये. बरोबर? समुद्रातनं आलेल्या सगळ्या घाणी बरोबर ते मीठ तसंच इथं पडलेलं असतं. मग त्याची शुद्धी केली जाते. कसं? त्याला स्वच्छ केलं जातं. आधी त्याला सॉलिड फॉर्म मध्ये ना, त्याच्यातलं आता पाणी सगळं निघून गेलं, आता ते स्थायी अवस्थेमध्ये आलं. त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या ज्या वरच्यावर काढून टाकण्यासारख्या अशुद्धी आहेत त्या काढून टाकल्या जातात आणि मग त्याला पुन्हा स्वच्छ पाण्यामध्ये विरघळवून परत त्याला गरम करून पुन्हा सॉलिड करून त्याला विशिष्ट एका पांढऱ्या शुभ्र आणि एकाच प्रकारच्या कणांच्या रूपामध्ये आपल्याला पाकिटामध्ये बंद करून मिळतं. पूर्वी आहे ना असे मिठाचे खडे मिळायचे. ते काय असं एवढं पावडर सुंदर शुद्ध असं नव्हतं. नंतर त्या मिठाबरोबर थोडंसं आयोडीन पण मिक्स करायला लागले. आयोडाइज्ड नमक तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये तेच असतं. त्याचं कारणच हे आहे की मिठाबरोबर थोड्या प्रमाणामध्ये जे आयन आपल्याला आयोडीनची गरज होती ते तेवढ्याच प्रमाणातल्या मिठाबरोबर आपोआप भागली जाते. म्हणून त्याच्या प्रक्रियेमध्ये थोडंसं आयोडीन मिक्स केलं जातं, जे आपोआप आपल्या पोटामध्ये जातं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे क्षार म्हणजे काय असतं? खरं तर क्षार हे ऍसिड आणि बेस एकत्र आले की क्षार आणि पाणी उदासीनीकरणाच्या प्रक्रियेतनं बनतात. म्हणजेच हे क्षार आता आपल्याला प्रयोगांसाठी म्हणून आपण जे बघतो ते डायरेक्ट तयार झालेले असतात. पहिले त्याच्या आधी एक कुठली तरी उदासीनीकरणाची प्रक्रिया झालेली असते, कुठल्या तरी आम्ल आणि आम्लारींची. आता समुद्रातल्या पाण्यातील प्रमुख क्षार कोणते? सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड, कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम ब्रोमाइड. बघा, ह्या सगळ्या नावांमध्ये आपल्याला हे माहितीये की ह्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या क्षारांना आपण ह्यातल्या काही क्षारांना वापरलंय, काही क्षारांना आपण ऐकलंय. पण काहींचा वापर हा शेतामध्ये केला जातो, काहींचा वापर हा प्रयोगशाळेमध्ये केला जातो आणि काहींचा तर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये केला जातो. कॅल्शियम कार्बोनेट समुद्री जीवांच्या कवचांचा तो प्रमुख भाग आहे. बरोबर? समुद्री जीव त्यांच्या शरीराच्या आजूबाजूला जे कवच असतं
तुम्हाला सगळ्यात सोपं उदाहरण मी सांगते. आता सध्या आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या गोगलगायी फिरत आहेत, बरोबर? त्या गोगलगायींच्या आजूबाजूला जो शंख असतो, तो कशाचा बनलेला असतो? कॅल्शियम कार्बोनेटचा. मग आहे अजून मॅग्नेशियम ब्रोमाइड, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, हे सगळे जे आहेत, हे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये समुद्रामध्ये किंवा इतर कुठल्या तरी द्रवांमध्ये उपयुक्त असे क्षार म्हणून आपल्याला परिचित असतात. आता पुढे बघा, क्षारांचे पीएच मूल्य. आपण जे क्षार वापरतो ते तर आता ऍसिडिक पण नाही आणि बेसिक पण नाही असे असायला पाहिजे, बरोबर? पण असं नसतं. क्षारांमध्ये सुद्धा थोडासा आम्लधर्म किंवा आम्लारी धर्म असतो. कसा काय ते बघा. जर आपल्या क्षाराचं पीएच, आपल्याला माहिती आहे पीएच पट्टी कशी असते, 0 ते 14 अशी त्या पीएच पट्टीची रेंज आहे. जर ह्या पीएच पट्टीमध्ये 0 ते 7 या रेंजमध्ये एखादा पदार्थ असेल तर तो काय असतो? आम्लधर्मी म्हणजे ऍसिडिक. 7 असेल तर ते असतं उदासीन म्हणजे न्यूट्रल. पण 7 ते 14च्या पट्टीमध्ये किंवा ह्या रेंजमध्ये जर एखादा पदार्थ असेल तर तो असतो आम्लारी धर्मी म्हणजे बेसिक. आता बघा, आपल्याला इथे काय बघायचंय की ह्या पूर्ण 0 ते 14च्या पट्टीमध्ये 7 एवढा पीएच असलेलं फक्त साधं मीठ आहे. जे मीठ आपण खातो ते उदासीन आहे. ते काही आम्लधर्मी नाही आणि ते आम्लारी धर्मी सुद्धा नाही, आणि म्हणूनच ते आपण बिनधास्त खाऊ शकतो. म्हणून काही खूप नाही खात, मीठ खाण्याचं पण एक प्रमाण आहे. पण त्याचा शरीरावरती कुठलाही हानिकारक परिणाम होत नाही. जसं पाण्याचं आहे तसं मिठाचं पण आहे. पाण्याचं पण पीएच आहे 7, म्हणजे पाणी काय आहे? न्यूट्रल. त्याच पद्धतीने हे साधं मीठ पण काय आहे? उदासीन. पण साबण, धुण्याचा सोडा, बेकिंग सोडा हे सगळे कोण आहेत? आम्लारी धर्मी क्षार आहेत, बरोबर? म्हणजे हे ह्या पुढच्या पट्टीमध्ये येतात. आता आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजे काय? आपलं मीठ. त्याचं रासायनिक सूत्र आहे NaCl आणि त्याचं पीएच मूल्य आहे 7. स्वरूप कसं आहे? रंगहीन, स्फटिकीय आयनिक संयुग आणि चव आहे खारट. आपल्याला जे काही माहिती आहे मिठाबद्दल ते आपण आरामात लिहून टाकू शकतो, बरोबर की नाही? आता पुढे त्याची रचना बघा. त्याचे उपयोग. हे सोडियम क्लोराईड आपण कुठे वापरतो? सगळ्यात महत्वाचा त्याचा वापर आहे आपल्या जेवणामध्ये. आपल्या अन्नाची चव ही सोडियम क्लोराईडमुळे येते. Na2CO3, NaHCO3 सारख्या क्षारांच्या निर्मितीकरता पण NaCl म्हणजेच काय? सोडियम क्लोराईड. क्लोरीन वायूची निर्मिती करता ऑब्व्हियसली NaCl मधला Na काढून टाकला तर ClCl झाला क्लोरीन वायू. आणि सोडियम धातू पण बनवण्याकरता क्लोरीन काढला तर उरला काय? सोडियम. सोडियम क्लोराईड हवा असेल तरी आपण याचा वापर करून घेऊ शकतो. आता पुढे आहे हा संगीता मॅम. संगीता मॅम आप है क्या? ठीक आहे. माझा आवाज येतोय ना मुलांना? ओके ओके. हा, सोडियम कार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा. तुम्ही काय बोलत नाहीये, मी तेच चेक करत होते की माझा आवाज तुम्हाला येतोय ना, तुम्हाला सांगा. आपण मगाशी बघितलं आपल्या सोडियम क्लोराईडचे उपयोग. आता बघा सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा. सोडियम बायकार्बोनेट त्याच्या फॉर्म्युलामध्ये आहे H. या H चा वापर सोडियम बायकार्बोनेट, ह्याच्यातला जो बाय आहे ना, बाय म्हणजे H. कारण सोडियम कार्बोनेट म्हणजे NaCO3 हा एक दुसरा संयुग आहे. ह्या सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग काय आहे? तर हा आपला खाण्याचा सोडा आहे. पांढऱ्या अस्फटिकी चूर्णाच्या रूपामध्ये येतो आणि याचं पीएच आहे 8 ते 9. मी तुम्हाला जे सांगितलं होतं की खाण्याचा सोडा म्हणजे अनेक खाद्यपदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो. कशा करता? त्याचं जे वापर आहे त्याच्यामुळे ते सच्छिद्र होणं, पोरस, ढोकळे, इडली हे कसं सच्छिद्र असतं, मऊ असतं, फ्लपी, असं ते निर्माण होण्याकरता या खाण्याच्या सोड्याचा वापर केला जातो. कारण त्याच्यामधनं कार्बन डायऑक्साईड, बघा ना CO3 आहे ना, तर कार्बन डायऑक्साईड वायू त्यातनं बाहेर पडतो त्याला गरम केल्यावरती. म्हणून त्याचा वापर हा वेगवेगळ्या अन्नपदार्थांमध्ये करतात.
आणि त्याचे उपयोग इतर कोणते कोणते आहेत बघा. केक ढोकळा बनवण्याकरता, पोटातील आम्लता कमी करण्याकरता, कारण त्याचा गुणधर्मच मुळात आम्लारी आहे. अग्निशामक यंत्रामध्ये CO2 तयार करण्याकरता सुद्धा याचा वापर केला जातो आणि ओव्हन स्वच्छ करण्याकरता सुद्धा सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग केला जातो. थोडक्यात हे जे काही बायकार्बोनेट आहेत ते काय करतात, सोडियम बायकार्बोनेट क्लिन्झिंग एजंट म्हणूनही आपण त्याचा वापर करू शकतो. ठीक आहे. आता आपल्याला पुढे बघायचं आहे ब्लिचिंग पावडर म्हणजे विरंजक चूर्ण. म्हणजे काय आहे, ब्लीच करणं. काय, आपल्याला आपल्याला एखादी गोष्ट क्लीन करायची आहे, हा म्हणजे त्याचं सरफेस क्लीन करायचंय, तर काय करावं लागतं, त्याला ब्लिचिंग करायचंय. म्हणजे जेव्हा एखादा कपडा असतो त्याला स्वच्छ धुवायचं असतं तर त्याच्याकरता त्याला ब्लीच केलं जातं. तुम्ही हे पण ऐकलं असेल की चेहरा स्वच्छ करण्याकरता ब्लिचिंग करून या, फेशियल करून या. तर ब्लिचिंगचा अर्थ काय आहे, त्याला क्लिनिंग करणं. CaOCl2 आणि त्याचं कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड असं नाव आहे. पिवळसर पांढऱ्या रंगाचा हा स्थायू पावडर सारखा पदार्थ असतो आणि त्याचा वापर हा ब्लिचिंग करण्याकरता, एखादी वस्तू स्वच्छ करण्याकरता केला जातो. त्याचे उपयोग बघा आता काय, पाण्याच्या निर्जंतुकीकरणाकरता ब्लिचिंग पावडर टाकतात. कपड्यांचं विरंजन मी तुम्हाला म्हणलं होतं, त्याला क्लीन करण्याकरता, कपड्यांना ब्लीच करण्याकरता. जलतरण तलावातील पाण्याचे निर्जंतुकीकरण. आता हे जलतरण तलाव जे असतात ना, स्विमिंग पूल, त्याच्यामध्ये 100 प्रकारची 100 लोक स्विमिंग करायला येतात, म्हणून त्याला निर्जंतुकीकरण करणं गरजेचं असतं. कुठलं तरी स्किन इन्फेक्शन, कसले तरी काहीतरी प्रॉब्लेम, काहीतरी जर्म्स, अनेक लोक तिथे येऊन गेलेले असतात, त्याच्यामुळे त्याला क्लीन ठेवणं गरजेचं असतं. म्हणून बघा ना, त्या पाण्याचा काहीतरी असं विचित्र वास येत असतो. रस्त्याच्या कडेला आणि कचऱ्याच्या जागांचे निर्जंतुकीकरण करणं, बरोबर. आजूबाजूला पडलेला जो कचरा आहे त्याला क्लीन करण्याकरता सुद्धा ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो. मग पुढे आहे धुण्याचा सोडा, Na2CO3 10H2O, बरोबर. ह्याच्यामध्ये काय आहे, ह्या पूर्ण फॉर्म्युलामध्ये आपल्या खाण्याचा सोड्यामधला होता ना तसंच आहे, फक्त इथे मध्ये H नाहीये आणि इथे H2O, पाण्याचे 10 रेणू जोडले गेले. हे कळ्या रंगाचे गंधहीन चूर्ण असतात. pH आहे 11 ते 12, आम्लारी धर्मी आहे. आता याचे उपयोग काय असतात, कपडे धुण्याकरता, काच आणि कागद उद्योगामध्ये. दुष्फेन पाणी, सुफेन म्हणजे ज्या पाण्याची ज्या पाण्यामध्ये पावडर टाकली तरी पण त्याच्यामध्ये काही फेसच होत नाही, अशा पाण्यामध्ये फेस निर्माण व्हावा म्हणून, आणि पेट्रोलियमच्या शुद्धीकरणामध्ये. किरणोत्सारी पदार्थ हा या धड्याचा एक वेगळा भाग आहे. हा आपण आता इथे सुरू नाही करायचा. हा सुरू करण्याकरता आपण वेळ घेऊया. एकदा पुस्तकात बघू की आपण काय काय मुद्दे बोललोय आणि आपण थांबूया. दैनंदिन जीवनातले महत्वाचे क्षार कोणते कोणते हे आपण बघितले. सॉल्ट्स, क्षार म्हणजे कोणते 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 क्षार आपण आता वाचले पीपीटी मध्ये. पुस्तकामध्ये आपण पुन्हा एकदा हे रिवाइज करणारच आहे, टेन्शन घेऊ नका. आम्लधर्मी, आम्लरीधर्मी आणि उदासीन अशा 3 प्रकारचे क्षार असतात. त्यातलं सगळ्यात पहिलं NaCl म्हणजे आपलं मीठ, त्याच्याबद्दल आपण बोललो. त्यानंतर आपल्याला इतर सोडियम बायकार्बोनेट किंवा कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड म्हणजे ब्लिचिंग पावडर, मग बायकार्बोनेट, या सगळ्यांचं आपण एक एक करत बघितलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज आपण हा धडा इथे थांबवूया. पुढच्या वेळेला आपल्याला ह्या सगळ्याचं रिव्हिजन करून किरणोत्सारी पदार्थांकडे जायचंय. हे फार महत्वाचे आणि वेगळंच आहे, आणि ह्याचे पण काही क्षार असतात बरं का, म्हणूनच हा धडा आपल्याला आलेला आहे. आणि धड्यामध्ये ह्याला का आलंय दिलंय इकडे मध्येच, कारण की त्याचा वापर, काही क्षारांचा वापर करून काही लोकांनी काही शोध लावलेत. ठीक आहे. फार इंटरेस्टिंग पार्ट आहे तो, आपण बघू पुढच्या वेळेला. आज आपण इकडे थांबूया. आपल्याला काही शंका असेल तर आपण नक्की मला विचारा. थँक्यू संगीता मॅम, थँक्यू मुलांनो, बाय प्रेमा मॅम.